नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर या आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती। आज आपण भारताचा प्राकृतिक भूगोल म्हणजेच भारताची प्राकृतिक रचना पाहणार आहोत, ज्यालाच आपण फिजिकल फीचर्स ऑफ इंडिया असं म्हणतो। हा पाठ जो आहे आज जो आपण पाहणार आहोत तो आहे एनसीईआरटीचा पाठ। एनसीईआरटी मध्ये आपण स्टँडर्ड 6, स्टँडर्ड 9 आणि स्टँडर्ड 11 चा पार्ट 2 यामध्ये जे काही भारताच्या फिजिकल एस्पेक्ट्स आहेत, जे काही भारताची प्राकृतिक रचना आहे त्यांच्या संदर्भात जे काही महत्त्वाचे मुद्दे आलेले आहेत ते आपण पाहणार आहोत। इथं भूगोलामध्ये किंवा इतर विषयामध्ये कुठेही असो, एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड हे आपल्या जो काही यूपीएससी एमपीएससी कडला जो काही प्रवास आहे त्यासाठी एक फाउंडेशन म्हणून काम करताना इथं आपल्याला दिसून येतं। ओके, चला तर मग सुरुवात करूया या आपल्या भारताच्या भूगोलाला। आता भारताचा भूगोल म्हणल्यानंतर तोही प्राकृतिक भूगोल म्हणल्यानंतर त्यामध्ये भारताचे महत्त्वाचे जे काही प्राकृतिक विभाग आहेत ते आपल्याला इथं पहिलं माहिती असणं खूप गरजेचं आहे। म्हणजे प्राकृतिक विभागांचा विचार केला तर पहिला विभाग आहे तो म्हणजे आपला हिमालयन पर्वतरांग। जर आपण भारताचा नकाशा आपल्या डोळ्यासमोर ठेवला तर आपल्याला सर्वात उत्तरेकडे भारताचा जो काही डोक्यासारखा दिसणारा जो काही भाग आहे त्या भागावरती एक धनुष्य आकृती असा पसरलेला एक पर्वतरांग दिसते। ती पर्वतरांग म्हणजेच आपला हिमालय पर्वत आहे। त्यानंतर त्याच्या बरोबर थोडंसं खाली उत्तरेकडे जर आपण आलो तर आपल्याला उत्तर भारतीय मैदाने दिसतात। त्यानंतर तिसरा भाग येतो तो म्हणजे आपला द्वीपकल्पीय पठारी प्रदेश। त्यानंतर चौथा भाग येतो तो म्हणजे भारतीय वाळवंट। त्यानंतर पाचवा भाग आहे तो म्हणजे किनारपट्टी लगत असणारी जे काही मैदानं आहेत किंवा किनारपट्टीचा भाग म्हणूया आपण त्याला। आणि सहावा शेवटचा भाग आहे तो म्हणजे बेट समूह। आता हे आपण पाहिले भारताच्या जे काही 6 प्राकृतिक विभाग पाडले जातात ते कोणते आहेत। आता पुढे जाऊया, थोडंसं नकाशावर एक नजर टाकूया। नकाशामध्ये काय दिसतं बरं तुम्हाला? हा पहिला नकाशा, यामध्ये भारताचे एकूण जी काही प्राकृतिक रचना आहे ती आपल्या लगेच डोळ्यात भरते। आता जसं मी सांगितलं की आपले भारताचे जे काही 6 प्राकृतिक विभाग आहेत ते कोणकोणते, तर पहिला हा जो भाग दिसतोय तुम्हाला हा पूर्णपणे काय आहे, आपला हिमालय पर्वताचा जो भाग आहे तो आहे। हा आहे आपला हिमालय। त्याच्या एक्झॅक्ट काय म्हणलं होतं मी, एक्झॅक्ट त्याच्या दक्षिणेकडचा जर विचार केला तर हा इथपासून तो इथपर्यंतचा जो काही हा भाग आहे, आता हा भाग काही तर पाकिस्तानमध्ये गेलेला आहे त्याला सोडून देऊया, पण भारताच्या भूमीमध्ये भारताच्या सीमेच्या आतमध्ये जो काही तुम्हाला हा भाग दिसतोय हा भाग आहे भारताचा मैदानी प्रदेश, किंवा ज्याला आपण गंगा मैदान किंवा ब्रह्मपुत्र मैदान या नावाने देखील ओळखतो आपण। त्यानंतर तिसरा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे भारतीय पठार किंवा द्वीपकल्पीय पठार। हा जो पूर्ण भाग दिसतोय तुम्हाला हा काय आहे, तर आपलं द्वीपकल्पीय पठार असलेला आपल्याला दिसून येतं। द्वीपकल्पीय पठार आहे। याच्या एक्झॅक्ट या त्रिकोणी भागाचा जो काही हा सीमेचा भाग आहे, हा सीमेचा भाग जो आहे हा आहे आपला भारतीय मैदानी प्रदेश किंवा ज्याला आपण किनारी प्रदेश असंही म्हणतो। भारतीय मैदान असं म्हणलेलं आहे पण मैदान होणार नाही ते, तर त्याला आपण किनारी प्रदेश असं म्हणूया। किनारी प्रदेश आहे तो ऍक्च्युअल मध्ये किनारी प्रदेश। ओके, त्यानंतर आणखीन एक भाग राहिला तो म्हणजे जो हा इथला जो पट्टा दिसतोय आपल्याला, हा थोडासा इथं वेगळा करूया आपण ह्या अशा पद्धतीने। हा जो मधला हा पूर्ण भाग दिसतोय हा जो भाग आहे हा भारताचं महावाळवंट किंवा थरचं वाळवंट म्हणून देखील याला ओळखलं जातं। थर वाळवंट असं याला आपण म्हणूया। आणि शेवटचा 6वा भाग जो आहे जो अंदमान आणि निकोबार आणि लक्षद्वीप ही जी काही बेट आहेत हा आहे आपल्या भारताचा 6वा भाग। ओके, बेटे म्हणूया आपण याला। तर या 6 प्राकृतिक भागांचा इथं आपल्याला एक धावता आढावा घ्यायचा आहे। ओके, ज्या काही महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी आहेत, कन्सेप्ट आहे, जे बेसिक माहिती आहे ती व्यवस्थित समजून घ्यायची आहे आपल्याला इथं। साधारणपणे भारताचा भूगोलामध्ये जर आपण पाहिलं तर प्राकृतिक ज्या अंगाने आपण विचार केला
तर आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी इथं दिसून येतात। त्यामध्ये पहिला आहे हिमालय पर्वत, त्यानंतर जो काही आपला पठारी प्रदेश आहे, किनारी प्रदेश आहे, थरचं वाळवंट आहे, मैदानी प्रदेश आहे, त्यानंतर मध्येच असणाऱ्या काही पर्वतरांगा आहेत, महत्त्वाचे ते पर्वतरांगा आहेत, आणि त्याचबरोबरीने महत्त्वाचे असणारे हे आपले काय आहेत तर बेट समूह आहेत किंवा बेटे आहेत। ओके, आता या आपल्या ज्या लेक्चरला सुरुवात करूया ते म्हणजे हिमालयन पर्वत रांगेपासून। हिमालयन पर्वतरांग, आता एक गोष्ट आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये सर्वात उंच किंबहुना जगामध्ये सर्वाधिक उंच पर्वत शिखर असणारी ही पर्वतरांग म्हणजे हिमालय पर्वतरांग। पण हिमालय पर्वतरांग म्हणजे काय सलग एकच पर्वतरांग आहे का? त्या हिमालय पर्वतरांगेमध्ये इतर आणखीन काही रांगा असतील, हे कधी आपण विचार केलेला आहे का? नक्कीच केला असेल, नक्कीच थोडीफार आपल्याला माहिती असेल। थोडंसं आणखीन डिटेलमध्ये जाऊया, कोणकोणत्या पर्वतरांगांचा समावेश आपल्या हिमालय पर्वतरांगेमध्ये होतो ते देखील इथं जाणून घेऊया। सर्वात वरची बाजू म्हणजे उत्तरेकडली बाजू, उत्तरेकडून दक्षिणेकडे जर आपण येत गेलो तर सर्वात वरती आपल्याला काराकोरम ही पर्वतरांग दिसते। इथं हा जो भाग दिसतोय हा काराकोरम पर्वतरांग आहे। त्याच्यानंतर थोडस खाली आल्यानंतर हा एवढा असा भाग दिसतोय तुम्हाला, हा आहे आपली लडाख पर्वतरांग। त्याच्यानंतर थोडस आणखीन खाली आलं की इथं आपल्याला ही आपली झास्कर पर्वतरांग दिसते। त्याच्यानंतर आणखीन थोडस खाली आल्यानंतर आपल्याला हा ग्रेट हिमालयन रेंज दिसते, किंवा ज्याला आपण बृहद हिमालय असंही म्हणतो किंवा हिमाद्री असंही म्हणतो। सर्वाधिक उंचीची असणारी ही पर्वतरांग आहे आणि सर्वाधिक सलग असणारी ही पर्वतरांग आहे। आता इथं आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ज्या सलग पर्वतरांगा आहेत, ज्यांनी हा पूर्ण हिमालयाचा जो काही हा क्षेत्र दिसतो तुम्हाला, जो हा भाग दिसतो हा व्यापलेला आहे, त्यामध्ये सलग असणाऱ्या 3 पर्वतरांगा आहेत। त्यापैकी एक म्हणजे ग्रेटर हिमालय किंवा ज्याला आपण हिमाद्री असं म्हणून देखील ओळखतो। ओके, त्याच्यानंतर त्याच्या खालीच असणारी दुसरी पर्वतरांग म्हणजे हिमाचल हिमालय पर्वतरांग आहे। ही हिमाचल हिमालय, आणि सर्वात शेवटी सर्वात दक्षिणेकडे असणारी पर्वतरांगेचा जर विचार केला तर ती आहे आपली शिवालिक पर्वतरांग। शिवालिक पर्वतरांग अशा या अनेक पर्वतरांगांपासून किंवा अनेक पर्वतरांगांच्या एकत्रीकरणातून जो काही आपण हिमालय पर्वत म्हणून ओळखतो तो हिमालय पर्वत काय झालेला आहे इथं बनलेला आपल्याला दिसून येतो। त्यामध्ये असणाऱ्या या हिमालय पर्वतरांगा आहेत, त्यामधल्या ज्याला आपण काराकोरम, लडाख, झास्कर, हिमाद्री, हिमाचल, शिवालिक अशा नावाने ओळखतो। आणखीन ही बऱ्याच यामध्ये पर्वतरांग आहेत, जसे की तुम्हाला इथे एक दिसते आणखीन एक कैलाश पर्वतरांग आहे, आणखीन इथे एक कैलाश पर्वतरांग, अशा बऱ्याच पर्वतरांग आहेत। ते डिटेलमध्ये आपल्याला मेन कोर्सला आपण ज्यावेळी जाऊ तिकडे त्यावेळी पाहता येतील। ओके, आता हे अशा असणाऱ्या ह्या आपल्या विविध पर्वतरांगा इथं आपल्याला पाहायला मिळतात। थोडंसं ठळक आणखीन केलं तर आणखीन बघा इथे एक पीर पंजाल नावाची पर्वतरांग देखील इथं आपल्याला आढळून येते। त्याचबरोबरीने धौलाधार नावाने ओळखली जाणारी एक पर्वतरांग इथं आपल्याला दिसते, जे आणि त्यानंतर हा ग्रेटर हिमालय किंवा ज्यालाच आपण हिमाद्री नावाने ओळखतो तो हिमालय पर्वतरांग दिसते। सर्वात दक्षिणेकडे असणारी ही आपली शिवालिक पर्वतरांग आहे, त्याच्यावरती झास्कर पर्वतरांग आहे आणि त्यावरती लडाख पर्वतरांग आहे। याच्यावरती हा वरचा जो भाग आहे हा आपले काराकोरम पर्वतरांग आहे। ओके, असे वेगवेगळे नकाशे तुम्हाला पाहता येतील। आता आणखीन एक इथं गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे की जसं जसं आपण वरतून खालती येऊ तसं काय होतं तर हिमालयाची उंची ही कमी कमी होत गेलेली आपल्याला दिसून येते। आता ते समजावून सांगण्यासाठी जो आपला हा हिमालय पर्वत दिसतोय याला जर समजा आपण असा आडवा छेद दिला, इथं असे अर्ध्यातून जर याला कट केलं आणि हीच बाजू आपल्या समोर ठेवली अशी, तर ती कशी दिसेल त्यावर एक नजर टाकूया। त्यासाठी तुम्हाला एक मी आकृती डायग्राम काढून दाखवतो, म्हणजे तुमच्या ते व्यवस्थित लक्षात येईल। जो हिमालय होता तो आपण आता कट करून आपल्या समोर अशी, म्हणजे काय होतं आता इकडे लक्ष द्या थोडस, इथं काय आहे काराकोरम, त्याच्या खाली काय आहे लडाख आहे, त्याच्या खाली काय आहे ग्रेटर हिमालय, त्याच्या खाली काय हिमाचल हिमालय आहे, त्याच्या खाली काय आहे शिवालिक आहे, आणि इकडे काय आहे तर गंगेचा मैदानी प्रदेश आहे।
अशाच पद्धतीची आकृती आपण इथं काढण्याचा प्रयत्न करूया। ही समुद्र सपाटी असे समजूया, ही आहे आपली समुद्र सपाटी। हा जो भाग आहे हा कुनलून ही पर्वतरांग आहे। त्याच्यानंतर इथं आल्यानंतर आपल्याला दिसतं ते म्हणजे तिबेटचं पठार, तिबेट पठार। त्याच्यानंतर इथं पुढे आलो आपण असं थोडस आणखीन इथं ती आकृती जर आपण पाहायचं ठरवलं तर पहिला आपल्याला समुद्र सपाटी आखून घ्यावी लागेल। हे आहे आपली समुद्र सपाटी, बरोबर। या समुद्र सपाटीपासून आता आपण काय करतोय, उत्तरेकडून दक्षिणेकडे असा खालच्या बाजूला प्रवास करतोय। या भागामध्ये पहिली पर्वतरांग येईल ती म्हणजे कुनलून पर्वतरांग। त्यानंतर हा इथला सपाट भूभाग येतो। हा सपाट भूभाग जो आहे हा आहे तिबेटचा पठार। त्यानंतर याच्या थोडस पुढे आल्यानंतर आता कुठली पर्वतरांग येणार आहे तर ती असेल आपली कैलास पर्वतरांग। ही अशी थोडीशी उंच असणारी ही आहे आपली कैलास पर्वतरांग किंवा कैलास पर्वत म्हणूया आपण याला। त्याच्यानंतर थोडस पुढे आल्यानंतर आणखीन थोडस उंचीचा असा भाग दिसतो, हा आहे लडाख। त्याच्यानंतर हा असा उंचच उंच दिसणारा हा भाग आहे, हा म्हणजे आपला हिमाद्री किंवा ज्याला आपण ग्रेटर हिमालय असं म्हणून ओळखतो। त्यानंतर याच्या थोडस खाली गेल्यानंतर आणखीन थोडस असं वरती जाऊ त्यावेळी येते आपलं हिमाचल हिमालय। आणि याच्या खालती आल्यानंतर हा थोडासा उंचीचा भाग दिसतो तो म्हणजे आपला शिवालिक हिमालय। आणि याच्या सरते शेवटी हा जो काही भाग असा जातो, हा जो असा खाली भाग येतो हा भूभाग झाला आपला गंगा मैदान किंवा नुसतं मैदान म्हणूया आपण। आता लक्षात आलं असेल कशा पद्धतीने या आपल्या हिमालय पर्वतरांगेची ही रचना आहे। सर्वात पहिला येतो अगदी उत्तरेकडे तो म्हणजे कुनलून पर्वतरांग, त्यानंतर येतो तिबेटचं पठार, मग येतो कैलास, त्यानंतर येतो लडाख पर्वतरांग। सर्वाधिक उंचीचा भाग असणारा तो म्हणजे हिमाद्री पर्वतरांग ज्यालाच आपण ग्रेटर हिमालय नावाने ओळखतो। त्याच्यानंतर येतो तो म्हणजे हिमाचल हिमालय, त्यानंतर येतो आपल्या शिवालिक टेकड्या आणि त्याच्यानंतर खालचा भाग जो आहे तो आहे आपला गंगेचा मैदानी प्रदेश। ओके, गंगा, ब्रह्मपुत्र आणि सिंधू असा एकत्रित असणारा हा प्रदेश। आता एक आयडिया आली की तुम्हाला हिमाद्री पासून काय होते तर या आपल्या हिमालय पर्वतरांगेची जी काही उंची आहे ती उंची काय होते, कमी कमी होत गेलेली आपल्याला दिसून येते। सलग कोणत्या रांगा आहेत, सलग असणाऱ्या रांगा आहेत त्या म्हणजे हिमाद्री, हिमाचल हिमालय आणि शिवालिक हिमालय, ज्या अगदी जम्मू काश्मीर पासून पंजाब पासून जो हिमाचल प्रदेश आणि असाच पुढे पट्टा जातो नेपाळ वगैरे अशा हे क्षेत्रामधून भूतान असेल, सिक्कीम असेल, आसाम असेल आणि अरुणाचल प्रदेश असेल, हा तिथपर्यंत असणारा हा आपल्याला 3 रांगा दिसून येतात। त्यामध्ये शिवालिक आहे, हिमाचल आहे आणि हिमाद्री आहे, अशा ह्या 3 महत्वपूर्ण रांगा आहेत। ओके, तर हे आता तुम्हाला इथे क्लिअर झालं। त्यानंतर पुढे या भागात हिमालय आणि ईशान्य भारतातील टेकड्या काय होतात आपल्याला इथं आढळून येतात किंवा दिसून येतात। यांचा विस्तार जर आपण पाहिला तर पश्चिमेला सिंधू नदीपासून व पूर्वेला ब्रह्मपुत्रा नदीपर्यंत हा एकूण हिमालयाचा आपल्याला प्रवास दिसून येतो। थोडस आकृतीच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करूया आपण। ओके, इथं सिंधू नदी आहे। या सिंधू नदीपासून ह्या ज्या काही पर्वतरांगा आहेत ह्या अशा पसरत गेलेल्या आहेत। तर त्या इथपासून ही आली ब्रह्मपुत्रा, ह्या ब्रह्मपुत्रेपर्यंतचा विस्तार जो आहे कुठपर्यंत, ब्रह्मपुत्रा नदी जी आहे आपली त्या नदीपर्यंतचा विस्तार जो आहे तो एकंदरीत आपल्याला सांगता येतो हिमालयाचा विस्तार कुठपासून कुठपर्यंत आहे तो।
हिमालय हा पर्वत रांगांचा समूह आहे. कशाचा समूह आहे तर तो रांगांचा समूह आहे. आताच आपण रांगा पाहिल्या, कोणकोणत्या रांगा आहेत त्यामध्ये पीरपंजर असेल, लडाख असेल, त्यानंतर काराकोरम असेल, त्यानंतर आपला हिमाद्री असेल, त्यानंतर हिमाचल हिमालय असेल, त्यानंतर शिवालिक असेल. ह्या 4 महत्वपूर्ण रांगा आपण पाहिलेल्या आहेत. ओके, यामध्ये बघा काराकोरम, लडाख, झास्कर, कैलाश, ग्रेटर हिमालय आणि शिवालिक अशा पर्वतरांगा आपल्याला पाहायला मिळतात. हे देखील आपण पाहिलेलं आहे. ओके, हिमालयाची लांबी एकूण जर आपण पाहिली तर ती 2500 म्हणजेच 2500 किलोमीटर असून हिमालयाची रुंदी ही 160 ते 400 किलोमीटर आहे. हिमालयाची रुंदी सर्व ठिकाणी सारखी नाहीये, तर काश्मीर येथे ती काय आहे 400 किलोमीटर, तर अरुणाचल प्रदेश येथे ती जवळजवळ 150 ते 160 असं म्हणूया आपण किलोमीटर असलेली आपल्याला काय होतं दिसून येतं. असं का होतं तर हिमालयाचा जो काही महत्वपूर्ण भाग आहे तो येतो काश्मीर या भागामध्ये. जसं की आपण इथं पाहिलं, आता हा असा हिमालय गेला, पण इथं काय आहेत, इथं सर्वाधिक रांगा असलेल्या दिसून येतात. काराकोरम आहे, लडाख आहे, झास्कर आहे, त्यानंतर ग्रेटर हिमालय आहे, त्यानंतर हिमाचल हिमालय आहे, शिवालिक पण आहे. म्हणजेच काय झालं, हा भाग जो आहे इथला भाग, या इथल्या भागामध्ये काय होतं तर हिमालय पर्वताची रुंदी ही सर्वाधिक असलेली दिसून येते. किती आहे ती 400 किलोमीटर आहे. आणि तेच जर आपण काय केलं पूर्वेकडे गेल्यानंतर आसाम असेल किंवा अरुणाचल प्रदेश असेल या भागामध्ये गेल्यानंतर तीच रुंदी आपल्याला किती पाहायला मिळते, सरासरी 150 किलोमीटर एवढी आपल्याला पाहायला मिळते. रुंदी जी आहे ती 150 किलोमीटर, पण तीच रुंदी काश्मीर भागामध्ये काय आहे थोडीशी अधिक असलेली आपल्याला दिसून येते. का तर या भागामध्ये अनेक पर्वतरांगा इथं काय झालेल्या आहेत एकत्र आलेल्या आहेत. आलं लक्षात. त्यानंतर पुढे हिमाद्री व काराकोरम टेकड्यांच्या मध्ये काश्मीर हिमालयाच्या उत्तर पूर्वेला काय आहे तर शीत वाळवंट आहे. उत्तर पूर्वेला काय आहे शीत वाळवंट. शीत वाळवंट कुठे आहे तर लडाख जो भाग आहे, जो आपला आता केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर झालेला आहे, त्या लडाखच्या भागामध्ये शीत वाळवंट आहे. आता हे शीत वाळवंट म्हणजे काय, आजपर्यंत आपण पाहिलं आपल्याला एकच वाळवंट माहिती आहे की जे असं कोरडं राजस्थानचं जे आपलं थरचं वाळवंट आहे तेच वाळवंट आपल्याला माहिती आहे. पण हे आता शीत वाळवंट म्हणजे काय, ऍक्च्युअल मध्ये काय आहे ते वाळवंट आहेच, ते काय वाळवंट आहेच, पण तिथं अधिक उंचीवर असल्यामुळं तिथलं हवामान कसं आहे तर शीत आहे. तिथलं हवामान हे मायनस मध्ये असतं, तिथलं हवामान काय असतं मायनस मध्ये असतं, म्हणून ते काय झालं आपलं शीत वाळवंट आहे. शीत वाळवंट झालं. तिथं पाऊस पडत नाही, पडला तर हार्डली 10 ते 15 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. पण तिथं बर्फवृष्टी होते, पण काही तुरळक भागामध्ये होते. पण इतर जो काही भाग आहे तो पूर्णपणे काय आहे एखादं वाळवंट असतं, तशा प्रकारचं वाळवंट आपल्याला तिथं दिसून येतं. आलं लक्षात. पण ते कसं आहे शीत वाळवंट आहे. पाण्याचा अत्यंत दुर्भिक्ष आहे. नद्या वाहतात, पण का वाहतात तर तिथं आजूबाजूला जे काही पर्वत शिखर आहे त्या पर्वत शिखरावरती काय होतं तर हिमवर्षाव होते आणि ते बर्फ वितळून जे काही पाणी येतं तेच पाणी तिथं नद्यांच्या स्वरूपामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये उपलब्ध असलेलं आपल्याला दिसून येतं, म्हणून त्याला शीत वाळवंट असं म्हणतात. त्यानंतर अत्यंत महत्वाची असणारी हिमाद्री किंवा ज्यालाच आपण ग्रेटर हिमालय असं म्हणून ओळखतो, ती हिमाद्री पर्वतरांग याची सरासरी उंची जर आपण पाहिली तर ती 6000 मीटर एवढी असलेली आपल्याला दिसून येते. या हिमाद्री पर्वताची सरासरी म्हणतोय मी, सरासरी उंची जी आहे ती किती आहे तर 6000 मीटर एवढी याची उंची आहे. 6000 मीटर एवढी उंची आहे. या हिमाद्री पर्वत रांगेमध्येच, या ग्रेटर हिमालय पर्वत रांगेमध्येच काय झालेली आहे तर जी काही महत्वाची उंच शिखरं आहेत या हिमालय पर्वत रांगेमध्ये ती या हिमाद्री किंवा ग्रेटर हिमालयाचाच भाग असलेले आपल्याला दिसून येतात. मग त्यामध्ये कोणकोणती महत्वाची शिखर आहेत तेही आपण इथं पाहूया. पहिलं सर्वात महत्वाचं शिखर म्हणजे माउंट एव्हरेस्ट, जे की नेपाळ देशामध्ये स्थित आहे. याची उंची 8848 मीटर असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे कांचनजुंगा, जो की भारत देशामध्ये स्थित आहे, ज्याची उंची 8598 मीटर आहे. त्यानंतर आहे मकाऊ, नेपाळमध्येच आहे, हे 8481 मीटर याची उंची आहे. त्यानंतर धौलगिरी नेपाळ येथेच आहे, 8172 मीटर याची उंची आहे. उंची मीटर मध्ये हे एकदा नोट करून घ्या. त्यानंतर येतो नंगा पर्वत, ज्याचं स्थान जर आपण पाहिलं तर ते भारत देशामध्ये येतं आणि याची उंची आहे 8126 मीटर.
त्यानंतर येतो अन्नपूर्णा, हा नेपाळमध्ये स्थित आहे, 8078 मीटर याची उंची आहे. त्यानंतर येतो नंदादेवी, हा भारतात स्थित आहे, 7817 मीटर. आणि त्यानंतर येतो कामेट, भारतामध्येच आहे, हा 7756 मीटर याची उंची आहे. त्यानंतर नामचा बरुआ, हा देखील भारतातच आहे आणि याची उंची आहे 7756 मीटर. आता आपण तुम्हाला काही आता जर माहिती असेल तर तुम्हाला काही पर्वत शिखर इथं मिसिंग वाटत असतील, पण ती मिसिंग असणारी पर्वत शिखर जी आहेत ते काराकोरम, लडाख, कैलास इत्यादी पर्वतरांगामध्ये आहेत. आपण आता इथं विचार करतो ते म्हणजे हिमाद्री किंवा ग्रेटर हिमालय जी सलग असली पर्वतरांग आहे त्या पर्वतरांगेचा. आता आणखीन एक गोष्ट इथं कटाक्षाने तुम्हाला जाणवेल की सर्वाधिक उंचीची शिखरं जी आहेत ती बहुधा नेपाळ या देशामध्ये असलेले दिसून येतात. जसं की उदाहरणार्थ माउंट एव्हरेस्ट, हा माउंट एव्हरेस्ट काय आहे तर नेपाळमध्येच असलेला आपल्याला इथं दिसून येतो. त्याचबरोबरीने इतर जी काही महत्वाची उंच अशी शिखरं आहेत ती देखील नेपाळमध्येच असलेली आपल्याला काय होतात दिसून येतात. आलं लक्षात? त्यानंतर पुढे जाऊया. पुढे संपूर्ण हिमालय पर्वत रांगेस 4 भागामध्ये काय केलं जातं, विभागलं जातं. आतापर्यंत आपण काय पाहिलं, हिमालयाचा जो काही पश्चिमेकडून पूर्वेकडे किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडे जो काही विस्तार आहे त्यामध्ये असणाऱ्या रांगा आहेत, त्या रांगांची नावं काय आहेत, त्यांची इतर वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहिलेली आहे. ओके, आता आपल्याला काय करायचंय, जो काही हिमालय पर्वत आहे आपला, हा जो हिमालय पर्वत, हा भारताचा नकाशा, असा जो काही हिमालय पर्वत पसरलेला आहे अशा पूर्व पश्चिम दिशेने, याला परत अशा 4 भागामध्ये काय केलं जातं, विभागलं जातं. हे 4 भाग कसे आहेत, कशावरून हे भाग केलेले आहेत त्याच्यावर एक नजर टाकूया. ओके, यामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे पंजाब हिमालय, जो अत्यंत आपल्या पश्चिमेकडे असलेला दिसून येतो. हा भाग आहे पंजाब हिमालयाचा, किंवा यालाच आणखीन एक नाव आहे ते म्हणजे काश्मीर हिमालय. काय म्हणतो याला आपण, काश्मीर हिमालय. त्यानंतर कुमाऊ हिमालय. आता यांचे भाग कशाने गेले तेही लक्षात घ्या, पुढे आहेच इथं. सिंधू नदीपासून ते सतलज नदीपर्यंत जो काही भाग असेल, इथं काय आहे, सिंधू नदी आहे, पुढे नकाशामध्ये येईलच पण इथं पटकन लक्षात येईल. आणि हे काय आहे तर ही आहे सतलज नदी, ही आहे सतलज नदी. तर इथपर्यंतचा भाग पंजाब हिमालय किंवा काश्मीर हिमालय नावाने ओळखला जातो. त्यानंतर कुमाऊ हिमालय, यालाच आपण हिमाचल हिमालय म्हणून देखील ओळखलं जातं, हिमाचल हिमालय. ओके, याचा विस्तार आहे सतलज नदी ते काली नदीपर्यंत, म्हणजे ही सतलज आणि इथं असणारी ही काली नदी, ही काली नदी इथपर्यंत काय आहे, या हिमालयाचा विस्तार आहे. हा आपला झाला कुमाऊ हिमालय. ओके, त्यानंतर पुढचा भाग आहे मध्य नेपाळ किंवा नेपाळ हिमालय, मध्य हिमालय किंवा नेपाळ हिमालय. त्याचा विस्तार आहे काली नदी ते तिस्ता नदी, ही आपली काली नदी, इथं असणार आहे तिस्ता नदी. आणि हा मधला भाग जो आहे तो नेपाळ हिमालय आहे. आणि चौथा आणि शेवटचा भाग म्हणजे आसाम हिमालय किंवा ज्यालाच आपण पूर्व हिमालय असं म्हणतो. याचा विस्ताराचा जर विचार केला, तिस्ता नदी ते ब्रह्मपुत्रा नदीपर्यंत असलेला आपल्याला हा विस्तार दिसून येतो. इथं तिस्ता आहे तर ह्या भागामध्ये खाली आलेली ही आपली ब्रह्मपुत्रा नदी आहे. ब्रह्मपुत्रा ही नदी आहे. अशा पद्धतीने काय केलेलं आहे, या हिमालयाच्या आपल्या 4 भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे किंवा विभाजन केलेलं आपल्याला दिसून येतं. आता व्यवस्थित स्पष्टपणे या नकाशापेक्षा हा माझा नकाशा आणि हा आपला गुगलचा नकाशा, यावरून तुम्हाला लक्षात येईल इंडस रिव्हर. ओके, ही इंडस रिव्हर म्हणजे सिंधू नदी आणि सतलज नदी याच्या मधला जो भाग आहे तो पंजाब हिमालय किंवा ज्यालाच आपण काश्मीर हिमालय म्हणून देखील ओळखतो. ओके, त्यानंतर सतलज नदी ते काली रिव्हर जे आहे त्याला कुमाऊ हिमालय असं म्हणलं जातं, काली रिव्हर. त्यानंतर काली रिव्हर ते तिस्ता रिव्हरचा जो भाग आहे यालाच नेपाळ हिमालय किंवा मध्य हिमालय असं म्हणून ओळखतो आपण. आणि तिस्ता नदी ते आपला इथं दिहांग रिव्हर किंवा त्यालाच आपण ब्रह्मपुत्रा म्हणतो, दिहांग म्हणजे ब्रह्मपुत्राच नदी. हा मधला जो भाग आहे ह्याला आपण आसाम हिमालय असं म्हणून देखील ओळखतो. आलं लक्षात?
हे झाले आपले हिमालयाचे 4 भाग. आता याच्यामधला पहिला भाग आपण पाहूया व्यवस्थित, तो म्हणजे पंजाब हिमालय. याचा विस्तार सिंधू नदी ते सतलज नदीपर्यंत आहे. यामध्ये कोणकोणत्या पर्वतरांगा आहेत? पहिलं म्हणजे याचं एक लक्षात घ्या की याचा विस्तार जो आहे किंवा रुंदी जी आहे ती 400 किलोमीटर. का तर तुम्हाला ते माहितीच आहे, आपण पाहिलेलं आहे या अगोदर. यामध्ये काराकोरम, लडाख, झास्कर, पीर पंजाल या पर्वतरांगांचा काय होतो? समावेश होतो. तसेच हिमाद्री आणि पीर पंजाल रांगांच्या मध्ये जो प्रसिद्ध काश्मीर खोरे आहे, ओके, ते दक्षिण आशियातील प्रसिद्ध हिमनद्या बाल्टोरा व सियाचीन यांचा देखील काय आहे यामध्ये भाग असलेला आपल्याला दिसून येतो. आता एक लक्षात घ्या, पर्वताची उंची ही खूप असेल, खूप म्हणजे किती? आता या हिमालयाचा विचार केला 4000, 5000, 6000, 8000 मीटर पर्यंत आपल्याला पर्वत शिखर पाहायला मिळतात. ओके, सरासरी आपण जर विचार केला तर आपलं भूगोलामध्ये एक तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहितीच असेल की जसं जसं आपण जमिनीपासून आपल्या वरती आकाशाकडे जायला लागतो किंवा अधिक उंचीवरती जायला लागतो, त्यावेळी काय होतं तर तापमान हे कमी कमी व्हायला लागतं. एक स्पेसिफिक अशी उंची आहे विषुववृत्तावरती, कर्कवृत्तावरती आणि ध्रुवावरती. एक स्पेसिफिक उंची आहे की ज्या उंचीवरती हिमरेषा सुरू होते. जर विषुववृत्ताच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर विषुववृत्तावरती हीच हिमरेषा आपल्याला 5000 मीटर वरती असलेली आपल्याला दिसून येते. याचंच कारण असं आहे की हिमाद्री ही सर्वाधिक उंच असणारी पर्वत रांग जी आहे ही वर्षाचे 12 महिने हे काय असते? बर्फाच्छादित असते. म्हणजे यावरती वर्षाचे 12ही महिने काय असतो? बर्फ पडलेला आपल्याला दिसून येतो. आलं लक्षात? मग अशाच या काय म्हणतो आपण हिमाद्री पर्वत रांगेवरती किंवा या हिमालयातील इतर पर्वत रांगांचा जर विचार केला तर यामध्ये अशी महत्वपूर्ण अशी काही ठिकाणं, महत्वपूर्ण काही शहरं देखील आपल्याला दिसून येतात. मग यांची देखील काही वेगवेगळी अशी वैशिष्ट्य देखील आहे. ती वैशिष्ट्य देखील आपण जाणून घेऊया. त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे तेही इथं जाणून घेण्याचा काय करूया आपण इथं प्रयत्न करूया. ओके, त्यानंतर पुढे काश्मीर हिमालय हा करेवाच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. करेवा म्हणजे काय असतं? एक प्रकारचा भू आकार आहे तो, आणि हा भू आकार हिमनदीची चिकणमाती आणि इतर पदार्थाचे मोरेनी म्हणजेच काय? जो काही त्याने आणलेला जलोढ आहे किंवा ज्याने त्या हिम नदीने आपल्यासोबत आणलेलं जे काही काय म्हणूया आपण निक्षेपण आहे, ते निक्षेपण एखाद्या ठिकाणी कुठं तर ते साठतं. त्या साठलेल्या भागावरती काय होतं? या हिमनदीची चिकणमाती जी आहे ती जमा होते आणि त्यापासून काय तर हे करेवा नावाचं जे काही एक भूभाग आहे, भू आकार आहे, हा तिथं निर्माण होतो. या करेवाचं आणखीन एक वैशिष्ट्य की हा काश्मीरमध्येच आढळतो आणि सरासरी हा 1500 मीटर ते 1800 मीटर एवढ्या उंची दरम्यान आढळतो. 1500 ते 1800 मीटर एवढ्या उंची दरम्यान आढळतो. आता हिमनदी तुम्हाला माहिती आहे, हिमनदी समजा हे असे 2 पर्वत शिखर आहे. ओके, हे एक आणखीन एक असं पर्वत शिखर आहे. या दोन्हीच्या इकडून अशा काही हिमनद्या आल्या, इकडून हिमनद्या आल्या आणि एकच अशी मुख्य हिमनदी आली. त्या हिमनदीचा जो काही हा भाग आहे, हा रेषा ओढलेला जो भाग दिसतोय, या भागामध्ये काय झालं? हे जलोढ जे आहे त्या हिमनदीने आणलेले हिमोड आहे, सॉरी जलोढ नाही, हिमोड म्हणूया, हिमोड आहे. या हिमोड साठलं जातं. त्या हिमोडवरती त्याच काय होतं तर जे आपले हे आहेत हिमनद्या आहेत त्या वितळल्यानंतर त्यांच्यामधून जे काही चिकण माती येते, जी काही सुपीक अशी माती येते, ती याच्यावरती साठवली जाते किंवा याच्यावरती थर जमा होतात ते, आणि हे जमा झालेल्या थराचं एक विशिष्ट भू आकार निर्माण होतो ज्याला आपण करेवा असं म्हणतो. आणि करेवा हा अत्यंत सुपीक असा समजला जातो. आणि अशा या सुपीक अशा करेव्यावरतीच काय आहे, जे तिथलं झॅफ्रॉन नावाचं जे काही केशर आहे याचं उत्पादन घेतलं जातं या करेवावरतीच. झॅफ्रॉन नावाचं जे काही केशर आहे याचं काय केलं जातं तर उत्पादन घेतलं जातं. याच्या उत्पादनासाठी हा प्रसिद्ध असणारा भाग आहे. याच भागामध्ये सिंधू व तिच्या उपनद्या झेलम, चिनाब या देखील काय होतात? वाहत असताना आपल्याला दिसून येतात. सिंधू आहे, सिंधूच्या ज्या काही महत्वाच्या उपनद्या आहेत झेलम, चिनाब, बियास, ह्या नद्या काय होतात? याच भागामधून आपल्याला काय होतात? वाहत असताना दिसून येतात. काश्मीर हिमालय किंवा ज्यालाच आपण पंजाब हिमालय या नावाने ओळखतो. त्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे हिमाचल व उत्तराखंड हिमालय किंवा हिमाचल हिमालय किंवा यालाच आपण कुमाऊ हिमालय असं देखील म्हणतो. कुमाऊ हिमालय.
हिमालयाचा हा भाग पश्चिम दिशेकडून रावी, पूर्व दिशेला काली, घागरा नदी यांच्या मध्ये आहे. सतलज पासून काली पर्यंत आहे हा तसा. तर या भागातून गंगा व तिच्या उपनद्या यमुना, घागरा आणि सिंधू व तिच्या उपनद्या रावी, बियास व सतलज या देखील काय होतात, वाहताना आपल्याला दिसून येतात. हिमाचल हिमालयाचा सर्वात उत्तरेकडील भाग जो लाहुल आणि स्पिती या भागात आहे तो लडाखच्या शीत वाळवंटाचा काय आहे, भाग आहे. म्हणजे लडाखची जी पर्वतरांग आहे ती पण आहेच, पण त्यासोबतच काय आहे तर लाहुल आणि स्पिती या ज्या हिमालयाच्या सर्वात उत्तरेकडे असणाऱ्या ह्या छोट्या तुटक रांगा आहेत त्या देखील काय आहेत, त्या लडाख पर्वतरांगेच्या काय आहेत तर भाग असलेले दिसून येतात, किंवा या शीत वाळवंटाचा भाग असलेले इथं आपल्याला दिसून येतात. ओके. त्यानंतर हिमालयाच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे तीनही पर्वतरांगा, ग्रेट हिमालय किंवा ज्याला आपण ग्रेटर हिमालय किंवा हिमाद्री म्हणतो, मध्य हिमालय म्हणजेच हिमाचल प्रदेशात आणखीन त्याला नावं वेगळी आहेत. आता आणखीन एक लक्षात घ्या, इथे एक महत्वाचा मुद्दा, जो आपण हिमाचल हिमालय म्हणून ओळखतो त्या हिमाचल हिमालयाला हिमाचल प्रदेशमध्येच धौलाधार या नावाने ओळखलं जातं. तर उत्तराखंड मध्ये त्याला नागटिभा म्हणून देखील ओळखलं जातं. ओके. आणि व शिवालिक पर्वतरांग जी आहे या भागामध्ये काय होते तर आढळताना आपल्याला दिसून येते. म्हणजे हा मधला जो भाग आहे ग्रेटर हिमालय, त्यानंतर आपला हिमाचल हिमालय आणि शिवालिक हिमालय, हा इथपर्यंतचा प्रवास होता तो इथं संपला. कुठं? सतलज नदी. सतलज नदी जी होती इथं ग्रेटर हिमालय पर्वत, काराकोरम, लडाख ह्या भागातल्या रांगा ज्या होत्या त्या संपल्या. इथं तिस्ता जो आहे ती देखील यामध्येच येतं. ओके. त्यानंतर इथला जो भाग आहे या काली नदीपर्यंतचा त्याच्यामध्ये समावेश होतो ते म्हणजे ग्रेटर हिमालय, त्यानंतर हिमाचल हिमालय आणि त्यानंतर येतो आपला शिवालिक हिमालय. शिवालिक हिमालय आलं लक्षात. या शिवालिक हिमालयातील किंवा यालाच हिमाचल हिमालय जो आहे त्याचं आणखीन एक नाव आहे ते म्हणजे लेसर हिमालय. याची सर्वसाधारण उंची आहे ती म्हणजे 1000 ते 2000 मीटर. किती आहे? 1000 ते 2000 मीटर एवढी उंची असलेली आपल्याला दिसून येते. आता ज्यावेळी इंग्रज आपल्या भारतामध्ये राज्यकर्ते म्हणून होते, ते आपल्या देशाचं शोषण करत होते, राज्य करत होते, त्या काळामध्ये इंग्रजांनी काय केलं तर या कमी उंची असणाऱ्या भागामध्ये काय केलं, शहरं बसवायला सुरुवात केली. म्हणून याचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे या हिमाचल हिमालयाचं हिमाचल प्रदेशच्या बाबतीमधून किंवा त्या दृष्टिकोनातून, ते म्हणजे इथं डोंगरी शहरं आपल्याला खूप दिसून येतात. काय दिसून येतात? डोंगरी शहर. कुणी वसवायला सुरुवात केली तर इंग्रज लोकांनी वसवायला सुरुवात केली. इंग्रजांनी म्हणूया आपण काय केले, वसवले. ओके. तर हे इंग्रजांनी वसवलेले इथं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर भौगोलिक दृष्ट्या या भागाची 2 महत्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत, ती म्हणजे शिवालिक आणि डूनची निर्मिती होत. डेहराडून जवळील सिवावाला या नावावरून काय झालं तर शिवालिक हे नाव तयार झालं. शिवालिक पर्वतरांग जी आहे ज्याला आपण त्याचं हे सिवावाला या नावावरून काय झालं तर शिवालिक हे नाव रूढ झालं किंवा याची निर्मिती झाली किंवा याची उत्पत्ती झाली असं म्हणलं तरी हरकत नाहीये. ओके. आता ठिकाणावरून नाहीये, काही संदर्भ पुस्तकामध्ये आता त्याच्यामध्ये एनसीईआरटी मध्ये हेच आहे, हेच आपल्याला प्रमाण मानायचं, पण काही ठिकाणी ठिकाणावरून नसून तर ते काय म्हणतात भूभागावरून हे नाव काय झालेलं आहे, रूढ झालेलं आहे. कुठलं नाव तर हे शिवालिक हे नाव रूढ झालेलं आपल्याला दिसून येतं. शिवालिक पर्वतरांग जी आहे अत्यंत दक्षिणेकडे असणारी हिमालयाची शेवटची पर्वतरांग आहे. त्यानंतर अरुणाचल हिमालय किंवा ज्यालाच आपण आसाम हिमालय असं म्हणून ओळखतो किंवा यालाच पूर्व हिमालय असं देखील म्हणून ओळखतो. ओके. तर हा भाग भूतान हिमालय ते पूर्वेला दीपू पास पर्यंत आहे. पास म्हणजेच खिंड, हे इथं लक्षात घ्या. या पर्वतरांगेची दिशा दक्षिण पश्चिम ते उत्तर पूर्व अशी असलेली आपल्याला दिसून येते. आता दक्षिण पश्चिम ते उत्तर पूर्व अशी का बरं? चारही दिशांचा इथं समावेश केलेला आहे. काय झालं, हिमालय पर्वतरांग ह्या 3 रांगा काय झाल्या, ह्या अशा पद्धतीने पूर्वेकडे यांचा विस्तार झाला. पण इथं आल्यानंतर नंगा पर्वत जो आहे किंवा नामचा बरुआ पर्वत आहे, या इथं आल्यानंतर ह्या अचानक काय झाल्या तर उत्तर दक्षिण दिशेने अशा वळलेल्या आपल्याला इथं दिसून येतं. नकाशामध्ये जर पाहिलं तर हे अशा पद्धतीने दिसून येतं. म्हणून याचा विस्तार हा आपण काय सांगतो
इथं काय सांगितलेलं आहे एनसीईआरटी मध्ये की पूर्व पश्चिम तर आहेतच, त्याचबरोबरीने उत्तर दक्षिण देखील असलेलं इथं दिसून येतं आपल्याला. ओके, या भागातील पर्वत उत्तरेकडून जलद वाहणाऱ्या नद्यांमुळे खोल दऱ्या निर्माण करतात. ऑब्विसली एवढ्या उंचीवरून जर नद्या वाहत असतील तर काय होणार आहे, त्या नद्यांचं खनन कार्य एवढं तीव्र असणार आहे की तिथं वेगवेगळे अशी भू आकार निर्माण झालेले आहेत. निद्री असतील, दऱ्या असतील, हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय झाले निर्माण झालेले आपल्याला तिथं दिसून येतात. या भागातील कामेंग, सबुनसारी, दिहांग, दिबांग व लोहित या प्रमुख नद्या आहेत. पूर्व हिमालयाचा आपण विचार करतोय त्या भागामध्ये असणाऱ्या ह्या महत्वाच्या काय आहेत नद्या आहेत, या प्रमुख नद्या आहेत. या सर्व बारमाही काय आहेत नद्या आहेत. आता आणखीन एक गोष्ट, हे वैशिष्ट्य आहे हिमालयातल्या नदी प्रणालीचं. हे फक्त काही पूर्व हिमालयामध्येच होतं असं नाहीये. जर स्पेसिफिक आपण नदी प्रणालीचा अभ्यास केला हिमालयातल्या नदी प्रणालीचा, तर हिमालयातून उगम पावणाऱ्या सर्व नद्या ह्या बारमाही वाहतात. कशा वाहतात? बारमाही. पावसाळ्यामध्ये पडणाऱ्या पावसाचं पाणी त्या नद्यांना पुरवलं जातं आणि उन्हाळ्यामध्ये जे काही हिमशिखरं आहेत किंवा जे काही हिमालय पर्वताची जी शिखरं आहेत याच्यावरती जे काही बर्फाचं आच्छादन असतं ते उन्हाळ्यामध्ये काय होतं वितळायला लागतं आणि ते वितळलेल्या बर्फाचं पाणी परत या नद्यांमध्ये काय होतं व्हायला लागतं. म्हणून ही नदी प्रणाली जी आहे हिमालयामध्ये विकसित झालेली ती कशी आहे तर बारमाही नदी प्रणाली आहे. 12ही महिने या नद्यांना काय असतं पाणी असतं. पण त्याच तुलनेमध्ये पठारावरच्या नद्यांचा विचार केला तर पठारावरच्या नद्या ह्या कशा आहेत तर या हंगामी स्वरूपाच्या असतात. म्हणजे पावसाळा आला की पावसाळ्यामध्येच वाहतात, पावसाळ्याच्या नंतर थोडे दिवस काही 1-2 महिने परत वाहत असतील, पण वर्षाचा 6 महिने हा काळ कशा असतात त्या कोरड्या असतात, तर 6 महिने या वाहतात म्हणून त्या हंगामी नद्या म्हणून ओळखल्या जातात. पण यांच्या बाबतीमध्ये तो नियम लागू होत नाही, कारण यांना पावसाळा आणि उन्हाळ्यामध्ये अशा दोन्ही स्वरूपामध्ये काय होतं पाण्याची उपलब्धता ही दिसून येते. ओके, त्यानंतर पुढे पूर्व डोंगर आणि पर्वत. आता थोडस खाली म्हणजे आपण आता काय केलं, आता उत्तर दक्षिणचा जो भाग आहे त्या भागाकडे आलो. तिथून तुम्हाला आणखीन अशा छोट्या छोट्या टेकड्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. हा ऍक्च्युअल मध्ये हिमालयाचाच भाग आहे, पण याला आपण आसाम हिमालयमध्ये काय करतो कन्सिडर करतो किंवा पूर्व हिमालयमध्ये कन्सिडर करतो. मग या पूर्व डोंगरामध्ये काय येतं तेही पाहूया. हिमालयाच्या भागाची दिशा कशी आहे तर उत्तर दक्षिण या दिशेमध्ये काय झालेलं आहे पसरलं. जसं मी आता दाखवलं होतं त्याच पद्धतीने हा असा काय झालेला आहे इथं पसरलेला आपल्याला इथं दिसून येतो. ओके, आता यांना स्थानिक भाषेमध्ये या टेकड्यांना वेगवेगळ्या नावांनी देखील ओळखलं जातं. यामध्ये उत्तर भागात पतकोई बुम, नागर डोंगर, मणिपूर डोंगर आणि दक्षिणेत मिझो, लुशाई डोंगर असे या नावाने देखील काय होतं या पर्वतरांगांना किंवा या टेकड्यांना ओळखलं जातं असं म्हणलं तरी चालेल. पर्वतरांगा म्हणत नाहीये, पर्वत हे डोंगराच्या किंवा टेकड्याच्या तुलनेत खूप उंच असतात. असं म्हणलं जातं की 1000 मीटर उंचीपासून जो भूभाग असेल त्याला पर्वतामध्ये कन्सिडर करा, त्याच्यापेक्षा कमी उंचीचा भूभाग असेल तर त्याला टेकड्यामध्ये कन्सिडर करा. ह्या अशा वेगवेगळ्या असणाऱ्या भूरूपशास्त्रज्ञांच्या काय आहेत ह्या व्याख्या आहेत. ओके, त्यानंतर पुढे आता हिमालय पर्वत झाला. आता दुसरा भूभाग आहे तो म्हणजे आपला उत्तर भारतीय मैदान. या उत्तर भारतीय मैदानांचं जर आपण नकाशाच्या माध्यमातून विचार केला तर हा इथपासूनचा भाग हा आपल्याला काय दिसतोय हा उत्तर भारतीय मैदानामध्ये आलेला आपल्याला दिसून येतो. उत्तर भारतीय मैदान ही गाळाची मैदाने असून सिंधू, गंगा व ब्रह्मपुत्रा नद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून ही बनलेली आहे. आता सिंधू, ब्रह्मपुत्रा आणि गंगा या 3 नद्यांनीच आणली का नाही, त्यांच्या उपनद्या देखील आहेत, पण त्याला आपण एकत्रित काय करतो सिंधू नदीचं खोरं, गंगा नदीचं खोरं आणि ब्रह्मपुत्रा नदीचं खोरं असं संबोधतो. म्हणून इथं उल्लेख करताना काय उल्लेख केला की सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या 3 नद्यांच्या गाळापासून या उत्तर भारतीय मैदानाची काय झालेली आहे तर निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. या मैदानांचा विस्तार पूर्व पश्चिम साधारणपणे 2400 किलोमीटर इतका, तर उत्तर दक्षिण याची रुंदी जर पाहिली आपण तर ती 150 ते 300 किलोमीटर म्हणजे 150 ते 300 किलोमीटर एवढी काय आहे या मैदानी भागाची रुंदी आपल्याला दिसून येते. मैदानामध्ये गाळाच्या थराचा जर विचार केला याची जाडी किती आहे तर याची जाडी 1000 मीटर ते 2000 मीटर या दरम्यान असलेली काय होते आपल्याला दिसून येते. ओके, आता याच्या पाठीमागं परत इथंच का गाळ जमा झाला, इथंच का ह्या सर्व गोष्टी झाल्या, यासाठी थोडस आपल्याला याच्या अगोदरच्या एका चॅप्टरकडे जावं लागतं. ते तुम्ही पाहिलंच असेल. ओके, तिथं तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या क्लिअर होतात.
त्यानंतर पुढे जाऊया. उत्तर भारतीय मैदानाची विभागणी 3 प्रमुख विभागामध्ये केली जाते. आता जसं आपण हिमालयाची विभागणी केली तशाच पद्धतीने काय करायचं आहे, हा जो काही आपला उत्तर भारतीय मैदान आहे हे अशा पद्धतीच ते असणारं आपलं मैदान आहे. इथून काय होते, मग हे बॉर्डर तयार होते. हा राजस्थानचा थोडासा भाग येतो. याला देखील काय केलेलं आहे, 3 भागामध्ये काय केलेलं आहे, विभागलेलं आहे. ओके, यामध्ये बघा भाबर, तराई आणि गाळाची मैदाने. गाळाच्या मैदानाच्या पुढे भांगर व खादर अशी काय होते परत विभागणी केली जाते. आता ही मैदान जी आहेत, आता तुम्हाला हे लक्षात आलं हे कशा पद्धतीने यांना विभागलं जातं. हे अशा पद्धतीने ही रचना आपल्याला दिसून येते. ही काही पर्वतरांग नाहीये, तर ही गाळाची मैदान आहेत. हे असेल भाबर, हे असेल तराई, त्यानंतर हे असेल तराईच्या नंतर आपला असणार भांगर, आणि याच्या खाली आणखीन एक रांग आहे किंवा आणखीन एक विभाजन आहे, ते म्हणजे खादर. आता हे कशा पद्धतीने निर्माण झालं, अशाच पद्धतीने काय यांची रचना झालेली आहे. सर्वात वरती खादर येतो, भाबर येतो, त्यानंतर तराई येते, त्यानंतर भांगर येतो आणि मग खादर येतं. आता हा सिक्वेन्स म्हणून पण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. सिक्वेन्स पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. भाबर, तराई, तराई नंतर येतो भांगर, भांगर नंतर येतो खादर. ओके, तर हे काय आहे तेही समजून घेऊया. पहिला आहे भाबर, पण तत्पूर्वी एक आता आकृती समजून घेऊया. हा जो पर्वतरांग आहे, ही पर्वतरांग आहे ती म्हणजे आपला शिवालिक पर्वतरांग. या शिवालिक पर्वतरांगामधून ज्या काही अशा नद्या येतात किंवा नदी प्रवाह येतात, हा इथून आला समजा, हा इथून आला असा, हा इथून काही आला असा, ह्या असे नदी प्रवाह जे येतात, ह्या नदी प्रवाहाने स्वतःसोबत मोठमोठे दगड गोटे हे हिमालय पर्वतातून काय केलेले असतात, वाहून आणलेले असतात. मग इथून पुढे आल्यानंतर प्लेन असं काय होतं, सपाट असा मैदानी प्रदेश सुरू होतो. मग इथं आल्यानंतर याचं काय होतं, संचयन होतं. या भागामध्ये काय झालं, ह्या अशा दगड गोट्यांचं काय झालं, संचयन झालं असं म्हणूया आता. ओके, हे इथं दगड गोट्यांचं संचयन झालं. या भागाची रुंदी किती आहे, 8 ते 10 किलोमीटर आहे. 8 ते 10 किलोमीटर. याचं एक वैशिष्ट्य आहे, इथून ज्या नद्या येतात ना, या हिमालय शिवालिक वरून ज्या नद्या येतात किंवा हिमालयातून ज्या नद्या येतात, या नद्या या भाबरमध्ये आल्यानंतर, दगड गोट्यामध्ये आल्यानंतर काय होतात, लुप्त होतात. समजा तुमच्या घरासमोर काय करा, किंवा तुम्हाला वाळूचं ढीग वगैरे असेल कुठं, तर त्या वाळूमध्ये पाणी ओतून बघा. ते ओतलेलं पाणी काय होतं, लगेच तिथून झिरपतं, गायब होतं. पण त्याच्या खाली जर तुम्ही पाहिलं, ज्या दिशेने उतार असेल त्या दिशेने काय दिसतं तुम्हाला, ते पाणी परत वाहत असताना दिसतं. पण या भागामध्ये पाणी टाकले काय झालं, गायब झालं. तशाच पद्धतीचा हा भाबर असतो. ह्या भाबरमध्ये काय होतात, ह्या नद्या लुप्त होतात, नद्यांचे प्रवाह काय होतात, लुप्त होऊन जातात. ओके, पर्वतीय प्रदेशातून मैदानामध्ये प्रवेश करताना नद्या येथे खडक आणि जे काही मोठ्या प्रमाणावर खडे गोटे निक्षेपित झालेले आहेत त्याच्यामध्ये काय होतात, लुप्त होतात. हा झाला भाबर. आता लक्षात घ्या, हे काय होतं, शिवालिक होतं. ओके, हा शिवालिक झाला. त्यानंतर जाऊया पुढे. पुढे आहे तराई. ह्या तराईमध्ये काय होतं, हा झाला आपला भाबर. ओके, त्यानंतर इथं लुप्त पावलेल्या ज्या नद्या आहेत त्या काय होतात, त्या तराईमध्ये काय होतात तर निघतात इथं वरती. हा झाला तराईचा प्रदेश. हा काय झाला, तराई. हा झाला भाबर. ओके, या तराईमध्ये काय होतं, त्या नद्या परत वरती येतात. याचा विस्तार जर विचार केला तर याचा आहे विस्तार 10 ते 20 किलोमीटर एवढा याचा विस्तार आहे. भाबर प्रदेशात लुप्त झालेल्या नदींचा प्रवाह काय होतो, या भागामध्ये प्रगट होतो. या नद्यांचे प्रवाह इथं प्रगट झाल्यानंतर सगळीकडे पाणीच पाणी होतं, दलदल निर्माण होते. दलदल निर्माण झाल्यामुळे काय झालं, इथं मग मोठ्या प्रमाणामध्ये जंगलाची निर्मिती झाली किंवा जंगल मोठ्या प्रमाणामध्ये इथं उगवलं किंवा त्याची वाढ झाली इथं असं म्हणलं तरी चालेल. हा तराईचा प्रदेश. याच तराईच्या प्रदेशमध्ये जिम कार्बेट जे आपलं नॅशनल पार्क आहे ते देखील इथं आपल्याला दिसून येतं.
जिम कार्बेट हे नॅशनल पार्क देखील इथंच आपल्याला दिसून येतो। हा झाला तराई। तराईच्या पुढे गेल्यानंतर येतो भांगर। भांगर म्हणजेच जुन्या काळाचं मैदान, यालाच आपण काय म्हणतो भांगर। हा झाला भाबर, काबर नाही भाबर, ओके। याच्यानंतर इथं झाला हा दलदलवाला तराई। याच्यानंतर खालचा भाग जो आहे तो असा सरळ रेषेत दाखवू, थोडस लक्षात येईल तुमच्या। हा झाला भांगर, इथंच आकृती ही पूर्ण करू। आणि ह्याच्या नंतर परत येतो तो म्हणजे थांबा, हे झिगझॅग झिगझॅग केलं म्हणजे वेगळं करतोय। आणि आता परत इथं येतो अशा तिरक्या रेषा काढू इथं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। हा तिरका रेषावाला असणारा जो काही आहे तो आहे खादर। आणि इथं काय असेल, परत एक नदी असेल, आलं लक्षात। म्हणजे हे काय झालं नवीन काळाचं मैदान, हे झालं जुन्या काळाचं मैदान, हे काय झालं दलदलीचं मैदान आहे, आणि हे काय झालं आपलं दगडगोट्यांचं मैदान। अशा पद्धतीने हे या मैदानी प्रदेशाची काय झालेली आहे रचना झालेली आहे, विभाग पडलेले आहेत, हे इथं लक्षात घ्या, ओके। यामध्ये सर्वाधिक सुपीक म्हणून खादर आणि भांगर हे दोन मैदान काय केले जातात, ओळखली जातात। तराई हे कशासाठी आहे तर मोठमोठ्या जंगलांसाठी फेमस असणारा, दलदली प्रदेशासाठी फेमस असणारा तो भाग आहे। भाबर जो आहे, भाबर मध्ये काय होतं दगडगोटे आहेत, वाळूसारखी परिस्थिती आहे, ओतलेलं पाणी झिरपून जातं, पण तराईमध्ये ते बाहेर निघतं। अशा पद्धतीने हे काय झालेलं आहे या मैदानी प्रदेशाची रचना झालेली आहे। खादर जो आता मी तुम्हाला सांगितला इथला काय आहे नवीन काळाचं हे मैदान आहे, ओके। तर अशा पद्धतीने काय केलं याची रचना किंवा विभागणी केलेली आपल्याला दिसून येते। त्यानंतर तिसरा अत्यंत महत्वाचा भाग तो म्हणजे द्वीपकल्पीय पठारी प्रदेश किंवा पठाराचा प्रदेश, ज्याला आपण पेनिन्सुला असं देखील या नावाने ओळखतो। या पेनिन्सुला किंवा या पठाराची निर्मिती उंची 600 ते 900 मीटर उंचीच्या असमानीय अशा त्रिकोणीय आकाराच्या भूभागाला द्वीपकल्पीय पठार म्हणून ओळखलं जातं। कशा पद्धतीचा आहे हो, आता आपण पाहिला होता, हा आपला भारताचा खालचा भाग ह्या अशा पद्धतीने असलेला याचा दिसून येतो, ओके। हा जो काही मधला भाग आहे, हा असा जो काही मधला भाग आहे कसा आहे त्रिकोण आकृती दिसून येतो आपल्याला, बरोबर। हा दुसरा तिसरा काय नसून हे काय आहे आपलं पठार आहे। काय आहे हे पठार आहे। भारतीय द्वीपकल्प हजारीबाग पठार, पलमाऊ पठार, रांची पठार, माळवा पठार, कोइंबतूर पठार आणि कर्नाटक पठार या सर्व पठारांचा काय झालेला आहे मिळून बनलेला आहे। सर्वाला आपण द्वीपकल्पीय पठार म्हणतो। परत त्याचे छोटे 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 भाग केलेले आपल्याला दिसून येतात। आपलं महाराष्ट्र पठार असेल, कर्नाटकचं पठार असेल, तेलंगणा पठार असेल, त्यानंतर उत्तरेकडे गेल्यानंतर ढाल क्षेत्र म्हणून ज्याला ओळखतो, मग त्यामध्ये माळवा पठार असेल, रांची पठार असेल, पुलमाऊ पठार असेल, ही पठार आपल्याला काय होतात दिसून येतात। आलं लक्षात। पुढे हा भाग आहे, हा जो असा भाग दिसतोय तुम्हाला, हा असाच भाग आहे आपल्या या पठारी भागाचा, द्वीपकल्पीय पठार म्हणून ज्याला आपण काय करतो ओळखतो, हा आपला असणारा पठार, ओके। त्रिकोणी आकार आहे। या पठाराचे परत 3 भाग केले जातात। किती भाग केले जातात 3 भाग केले जातात पठाराचे 3 भाग। पहिला आहे दख्खनचे पठार, दुसरा आहे मध्य उंचवटीचा प्रदेश किंवा मध्य भारतीय पठार, ज्यालाच आपण आणखीन एक नाव देतो ढाल क्षेत्र म्हणून देखील ओळखतो त्याला, ढाल क्षेत्र। अत्यंत उंचवट्याचा भाग असलेला तो भाग आहे। तिसरा आहे तो म्हणजे ईशान्य भारतीय पठार। ईशान्येकडला जो भाग आहे, भारत हा असा उभा आहे, हा भाग जो आहे तो ईशान्येचा भाग आहे। या भागामधला ईशान्य हा माझा जो, आता हे खूपच वर जातं, पण इथून समजा की इथपासून पठाराला सुरुवात आहे, तर हा मधला जो भाग आहे हा काय झाला आपला मध्य उंचवटीचा प्रदेश किंवा ढाल क्षेत्र आहे। आणि याच्या खाली जो भाग आहे तो कर्नाटक पठार किंवा ज्यालाच आपण दख्खनचे पठार म्हणून ओळखतो तो भाग आहे। क्लिअर। त्यानंतर पुढे दख्खनचे पठार, यातला पहिला भाग पाहूया, दख्खनचे पठार। दख्खन पठार याची पश्चिम सीमा पश्चिम घाट, पूर्व सीमा पूर्व घाट, तर उत्तरेकडील सीमा सातपुडा, मैकल आणि महादेव डोंगर रांगांनी काय केलेली आहे तयार केलेली आहे। पुढे नकाशा नाही, पाठीमागच पाहूया, ह्या नकाशामध्ये लक्ष देईल तुमच्या।
हा भाग काय झाला, पश्चिम घाट झाला आपला, हा भाग झाला पूर्व घाट, आणि त्याच बरोबरीने हा मधला जो भाग आहे ह्या इथं काय आहे, सातपुडा अजिंठा पर्वत, सातमाळा नाही, सातपुडा पर्वतरांगेने काय केलेला आहे, हा असा दख्खनचा पठाराचा भाग काय केलेला आहे, निर्माण केलेला आपल्याला इथं दिसून येतो. याच्या नैसर्गिक सीमा आहेत आणि पश्चिम घाटाची उंची पूर्व घाटापेक्षा अधिक असून तो सलग आहे. पश्चिम घाटाची सरासरी उंची 1500 मीटर इतकी असून घाटाची उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत जाते. काय होतं, आता पश्चिम घाटाचा पण इथं समावेश केलेला आहे, किनारी प्रदेश वेगळा आणि घाट जो आहे पश्चिम घाट, तर पश्चिम घाट पूर्व घाट देखील याच्यामध्ये समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. पहिला लक्षात घ्या, थोडस आता मी असं त्रिकोणच काढतो. या भागामध्ये हे जे झिगझॅग दिसतं हे पश्चिम घाट आहे, याच्या बाजूला हा जो काही भाग आहे हा किनारी मैदानी प्रदेश आहे आणि हा मधला जो भाग आहे हा काय आहे, आपला पठारी प्रदेश आहे. या पठारी प्रदेशामध्ये काय झालेलं आहे, तर या पठारी प्रदेशाची उंची जर विचार केला आपण तर ती पश्चिमेकडे म्हणजे या भागामध्ये काय आहे, थोडीशी अधिक असलेले आपल्याला दिसून येतं. थोडा वेगळा रंग वापरतो, येलो डर्टी फेलो, हा रंग बघा, हा रंग जो आहे तो तुम्हाला इंडिकेट करतोय की ह्या भागामध्ये काय आहे, पठाराची उंची ही जास्त आहे. किती असेल, आता काही भागामध्ये तसं पाहायला गेलं 2000 मीटर पर्यंत पण असलेलं दिसून येते. पण आता जसं जसं आपण पूर्वेकडे जाऊ या भागामध्ये तर तीच उंची काय होते, या पठाराची कमी व्हायला लागते. उंची कमी म्हणजेच काय, याचा अर्थ या पठाराचा उतार जो आहे तो पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. आता एक उदाहरण देतो तुम्हाला. जर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली, पठारी प्रदेशावरून वाहणाऱ्या नद्यांचा जर विचार केला तर तुम्हाला एक गोष्ट अशी जाणवेल की या पठारी प्रदेशातल्या नद्या बहुतांशी या काय आहेत, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. म्हणजेच काय, तर या पठाराचा उतार हा पूर्वेकडे आहे. पूर्व वाहिनी नदी प्रणाली असे आपल्याकडे पुढे घटक आहेत, टॉपिक आहेत. आलं लक्षात. तर ह्या अशा पद्धतीने इकडं आपल्याला काय दिसतोय, तर सह्याद्री दिसतोय किंवा पश्चिम घाट दिसतोय. तसंच मग या भागामध्ये देखील काय आहे, तर आणखीन एक आपल्याला घाट दिसतो ज्याला पूर्व घाट असं म्हणतो आपण. हा पूर्व घाट काय आहे, या पश्चिम घाटाच्या तुलनेमध्ये कमी उंचीचा असलेला आपल्याला दिसून येतो. काय होतो, कमी उंचीचा असलेला आपल्याला दिसून येतो. ओके. देन त्यानंतर पुढचा भाग मध्य उंचवटीचा प्रदेश किंवा मध्य भारतीय पठार ज्याला आपण म्हणतो ते नर्मदा नदीच्या उत्तरेकडील पठारी भागाला मध्य भारतीय पठार असे म्हणतात. याच्या उत्तरेला अरवली पर्वतरांग तर दक्षिणेला सातपुडा रांग आहे. हे पठार पश्चिमेला राजस्थानचा वाळवंटी थरचा जो वाळवंटी प्रदेश आहे त्यामध्ये काय होतं, विलीन झालेलं आपल्याला दिसून येतं. हे पठार दख्खनच्या पठाराची सीमा आहे. या पठाराची सरासरी उंची 600 ते 900 मीटर असलेली दिसून येते. आता परत एकदा जाऊया या आपल्या पठाराच्या या आकृतीकडे. हे असं आपलं पठार दिसतं. या भागामध्ये आहे अरवली पर्वत. ओके. त्यानंतर या भागामध्ये आहे, इथून वाहते ही नर्मदा. आणि हा जो झिगझॅग आहे, हा झिगझॅग कोण आहे, सातपुडा. सातपुडाच्या काय झालेली आहे, उत्तरेकडून नर्मदा वाहते. ओके. तर ही नर्मदा झाली. इथून हा भाग, असा जो भाग दिसतोय तुम्हाला, हा स्क्वेअर वगैरे गिचमिड केलेला हा भाग आहे आपला उंचवटी भाग किंवा हा ढाल क्षेत्र म्हणून ज्याला ओळखतो तो पठाराचा भाग. त्यानंतर पुढे जाऊया, ईशान्य भारतीय पठार. भारतीय भूपट्टाच्या उत्तरेकडे होणाऱ्या हालचालीमुळे हिमालयाच्या निर्मितीच्या वेळी, आता हे हिमालयाची निर्मिती वगैरे खूप इंटरेस्टिंग आहे. हे हिमालय कसा निर्माण झाला, भारतीय उपखंड हा पूर्व कुठल्या खंडाचा भाग होता, त्याचं विभाजन कधी झालं, ते वाहत वाहत कुठं गेले, कशा पद्धतीने. हिमालयाचा जन्म म्हणजे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ते आपण परत कधीतरी पाहूया. ओके. भारतीय भूपट्टाच्या उत्तरेकडे होणाऱ्या हालचालीमुळे ही हिमालयाच्या निर्मितीच्या वेळी राममहाल डोंगर आणि मेघालय पठार यांच्यामध्ये प्रस्तरभंगाची काय झाली, निर्मिती झाली. कालांतरे नद्यांच्या गाळामुळे ते भरून निघाले. यामुळे हा भाग आज मुख्य पठारापासून काय झालेला आहे, तर वेगळा झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे याचं देखील काय होतं, विभाजन झालेलं होतं.
ओके, भूखंड वहन सिंधात वगैरे आहेत ते तिथे तुम्हाला ह्या गोष्टी मिळून जातील. आता मेघालय पठाराचे गारो, खारी, जैतिया डोंगर असे 3 उपविभाग देखील काय होतात, पडलेले आपल्याला तिथं दिसून येतात. ओके, त्यानंतर जाऊया भारतीय वाळवंट. हा जो भाग आहे जैसलमेर, जयपूर, उदयपूर, हा जो थोडासा असा येल्लोइश असणारा भाग दिसतोय, हा काय आहे तर आपलं ग्रेट इंडियन डेझर्ट आहे. म्हणजेच खायचं डेझर्ट नाही तर ते वाळवंट आहे, ज्याला आपण थरचं वाळवंट किंवा थारचं वाळवंट म्हणून देखील ओळखतो. कुठं आहे तर याच्या इथं एक्झॅक्ट काय आहे तर अरवली पर्वत आहे. या अरवली पर्वताच्या या भागामध्ये वायव्य दिशेने हे काय झालेलं आहे, थरचं वाळवंट विस्तारलेलं आपल्याला दिसून येतं. या भागात वाळूच्या टेकड्या आढळतात. या प्रदेशात वार्षिक पर्जन्याचा जर विचार केला तर ते किती आहे, फक्त 150 मिलीमीटर, म्हणजे खूप कमी, नगण्य, नाच्या बरोबर, नाही म्हणलं तरी चालेल अशा प्रकारचा हा पाऊस इथं आपल्याला काय होतो, पडताना दिसून येतो. म्हणजे अशा ठिकाणी ऑब्विसली वाळवंट आहेच ते ऑलरेडी, पण तिथं पिण्याच्या पाण्याचं देखील एवढं दुर्भिक्ष आहे की खूप भयंकर अशी परिस्थिती आहे. मग इथं झाडं झुडपं वगैरे क्वचितच आढळतात तर ते काय आढळतात, झुडपेच आढळतात मोस्टली आपल्याला. त्यांचं जीवन वगैरे हे खूप वेगळ्या पद्धतीचं असतं. इकडचं राहणीमान ह्या खूप वेगळ्या अशा गोष्टी आहेत, खानपान सगळ्याच गोष्टी खूप वेगळ्या दिसतात आपल्याला. त्यानंतर जाऊया किनारी मैदानी प्रदेशाकडे. हा किनारी मैदानी प्रदेश, किनारी मैदानी प्रदेशाचं 2 भागामध्ये विभाजन केलं जातं. एक आहे पश्चिम किनारा आणि दुसरा आहे तो म्हणजे आपला पूर्व किनारा. पूर्व किनारा, पश्चिम किनारा. पहिला पाहूया पश्चिम किनारपट्टी. पश्चिम घाट आणि अरबी समुद्रातील अरुंद पट्टा म्हणजे पश्चिम किनारपट्टी होय. खालील 3 प्रमुख भागामध्ये या किनारपट्टीला परत विभागलं जातं. यातला पहिला भाग आहे तो म्हणजे उत्तर कोकण किंवा ज्याला आपण कोकण किनारपट्टी म्हणतो. मधला जो भाग आहे मध्य, त्याला कर्नाटक किनारपट्टी म्हणतो. आणि दक्षिणेकडचा सर्वात खालचा भाग जो आहे त्याला मलबार किनारपट्टी असं म्हणतो, जे की केरळ राज्यात आहे, महाराष्ट्र कर्नाटकमध्ये हे, आणि आपला हा प्रिय महाराष्ट्रामध्ये असणारा हा भाग आहे. ओके, याची उंची, याचा समुद्र किनारा कशा पद्धतीचा आहे, काय आहे हे डिटेलमध्ये मग आपल्याला पुढे अभ्यासता येणारच आहे. ओके, त्यानंतर जायचंय पूर्व किनारपट्टीकडे. पूर्वेकडचा जो किनारा आहे त्या भागामध्ये पूर्व घाट आणि बंगालचा उपमहासागर यांच्यातील हा भाग आहे, ज्यालाच आपण पूर्व किनारपट्टी या नावाने देखील ओळखतो. याचे 2 प्रमुख विभाग पडतात. एक आहे उत्तर किनारपट्टी, ज्यालाच दुसरं एक नाव आहे सरकार किनारपट्टी. काय आहे, सरकार किनारपट्टी, जो की आपल्याला काय होतो पश्चिम बंगालच्या भागामध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर दुसरा भाग आहे दक्षिणमध्ये, जो की कोरोमंडल किनारपट्टी म्हणून ओळखलं जातं. आता आणखीन एक इथं महत्वाची गोष्ट आहे, इंटरेस्टिंग, जेवढी बंदरं पश्चिम किनारपट्टीवरती विकसित झालेली आहेत तेवढी बंदरं पूर्व किनारपट्टीवरती काय म्हणूया आपण नाहीयेत. याचं रिझन काय असेल, चालवा बरोबर डोकं, टिकटॉक इथं लक्षात काही. बरं ठीक आहे, जास्त नाही वेळ घेणार, सांगतो तुम्हाला. कोकण किनारपट्टी किंवा जी आपली पश्चिम किनारपट्टी आहे या किनारपट्टी भागामध्ये काय आहे, समुद्र किनारा जो आहे तो खचलेल्या स्वरूपामध्ये आहे. त्यामुळे काय होतं, इथं जहाज येण्यासाठी अडथळा निर्माण होत नाही. म्हणून बंदरांचा विकास जास्तीत जास्त हा पश्चिम किनारपट्टीवरती झालेला दिसून येतो. पण त्याच तुलनेमध्ये पूर्व किनारपट्टीचा जर आपण विचार केला, या भागाचा जर आपण विचार केला तर आपल्याला एक गोष्ट जाणवते की इथले समुद्रबुड जे आहे किंवा किनारा जो आहे, हा किनारा कसा आहे तर समुद्राच्या पाण्याच्या पातळीच्या समांतर जाताना आपल्याला दिसून येतो. म्हणजेच काय, खोली कमी आहे. खोली कमी असेल तर मोठमोठी जहाजं तिथं येऊ शकणार नाहीत. म्हणून इथं बंदरांचा मोजक्याच ठिकाणी काय झालेला आहे, विकास झालेला आहे ऍज कम्पेअर टू आपला पश्चिम किनारपट्टा. हे इथं लक्षात घ्या. डिटेलमध्ये चर्चा आपण पुढच्या लेक्चरमध्ये करूयाच. ओके, त्यानंतर या भागातील नद्या मोठ्या प्रमाणावर काय करतात, गाळ वाहून आणतात. म्हणूनच काय झालं, पूर्व किनारा जो आपलं पूर्वेकडचा जो काही पर्वतरांगा आहेत या पूर्व किनाऱ्यावरती त्या काय झाल्या, झीज झालेल्या आहेत. यांची काय झालेली आहे, झीज झालेली आपल्याला इथं दिसून येते. ते इथं आपल्याला पुढे पाहायचंच आहे. ओके, त्यानंतर जाऊया बेट समूहाकडे. बेट, भारताची महत्वाची 2 बेट आहेत. एक आहेत बंगालच्या उपसागरात, दुसरं आहे अरबी समुद्रामध्ये. बंगालच्या उपसागरामध्ये असणारं अंदमान आणि निकोबार हा बेट समूह. बेटाची संख्या सर्वाधिक याच बेट समूहामध्ये आपल्याला पाहायला मिळते.
यामध्ये अंदमान आणि निकोबार बेट समूह, एकूण बेट आहेत 572. या समूहाचे दोन प्रमुख भाग केले जातात. एक आहे अंदमान बेट उत्तरेकडील बेट आणि दुसरं आहे निकोबार बेट हे दक्षिणेकडील बेट. हा जो भाग दिसतोय हा आहे अंदमान बेट. रंग चेंज करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा आहे अंदमान आणि हा खालचा जो भाग आहे हा आहे निकोबार. ओके, तर ही दोन बेट 10 डिग्री चॅनलने काय केलेली आहेत, वेगळे केले. तुम्हाला दिसतंय इथं क्लिअर आहे 10 डिग्री चॅनल. या 10 डिग्री चॅनलनं काय केलेलं आहे, या दोन बेटांना अंदमान आणि निकोबार दोघांनाही काय केलेलं आहे, वेगळं केलेलं आपल्याला इथं दिसून येतं. त्यानंतर पुढचा बेट समूह आहे तो म्हणजे लक्षद्वीप बेट समूह, जे की अरबी महासागरामध्ये किंवा अरेबियन महासागरामध्ये, तसं समुद्र आहे पण आता कौतुकाने त्याला महासागर म्हणू आपण. या बेट समूहाला लक्षद्वीप असं म्हटलं जातं. याचे प्रादेशिक मुख्यालय अरवली किंवा करवलीस हे आहे. त्याचे केरळ किनाऱ्यापासून अंतर जे आहे ते 280 ते 480 किलोमीटर असलेलं आपल्याला दिसून येतं. हे संपूर्ण बेट प्रवाळ खडकांचे आहे. हा एक आपल्या भूगोलामध्ये सर्वात महत्वाचा आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहे, प्रवाळ बेटे. ओके, खूपच छान आहे, खूपच इंटरेस्टिंग माहिती आहे त्यामध्ये, ते देखील आपल्याला पुढे पाहायचंय. तर या प्रवाळांपासून बनलेलं हे काय आहे, बेट आहे. या समूहात एकूण 36 बेटे आहेत. थोडेसे फॅक्ट पण लक्षात घ्या. किती बेटे आहेत, 36 बेटे आहेत. त्यापैकी 11 बेटावर काय आहे, मानवी वस्ती असलेली आपल्याला दिसून येते. मिनकॉय हे बेट या बेट समूहातील सर्वात मोठं असणारं काय आहे, बेट आहे. मिनकॉय बेट हे इथलं सर्वाधिक मोठं असणारं बेट असलेलं आपल्याला दिसून येतं. नकाशात जर आपण हे पाहिलं तर तुम्हाला इथं अशा पद्धतीने हे दिसून येईल. हा आपला पश्चिमेचा किनारपट्टी आहे. इथं तुम्हाला केरळ दिसतोय. हा या केरळच्या बरोबर इकडे काय आहे, पश्चिमेलाच अरबी समुद्र आणि या अरबी समुद्रामध्येच ही आपली लक्षद्वीप ही बेट समूह असलेली आपल्याला दिसून येतात. काही महत्वाची बेटे इथं मेन्शन केलेली आहे. ओके, तर एनसीईआरटी मधला जो काही महत्वाचा आपला जो काही प्राकृतिक भारताच्या दृष्टिकोनातून जो महत्वाचा भाग होता तो आज आपण इथं पाहिलेला आहे. ओके, जर हे तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, काही सजेशन असेल तर कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना देखील हे शेअर करा. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.